नमस्कार. भामिनी विलास या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण अगदी सुरुवातीला म्हटलं तसं की या भामिनी विलासामधल्या 4 विलासांपैकी अन्योक्ती विलासामधल्या काही अन्योक्ती आपण पाहणार आहोत. आजचा श्लोक आहे, तावत कोकिल विरसान यापय दिवसान वनांतरे निवसन. तावत कोकिल विरसान यापय दिवसान वनांतरे निवसन यावत मिलत अलिमालहा कोपी रसालहा समुल्लसती. वेगवेगळे निसर्गातले घटक, त्या घटकांचा आधार घेऊन जगन्नाथ पंडित आपल्याला काही सांगू पाहत आहेत. म्हणजे आधीच्या श्लोकामध्ये त्यांनी भ्रमरांशी संवाद साधला होता, तसं या श्लोकामध्ये जगन्नाथ आता कोकिळेशी संवाद साधतायत. काय म्हणतायत ते म्हणतात की तावत कोकिल विरसान यापय दिवसान. तावत कोकिल यापय, कोकिळा म्हणजे हे कोकिळे किंवा हे कोकिळ पक्षा, तू ते दिवस घालव. कसे दिवस? विरसान दिवसान, की जे विरस आहेत, जे निरस असे दिवस आहेत ना, ते दिवस तू घालव. असे निरस दिवस म्हणजे काय? आणि कोकिळेच्या दृष्टीतनं निरस दिवस कुठले? तर जेव्हा वसंत ऋतू नाही, जेव्हा आम्रतरू पुष्पित झालेला नाही, फुललेला नाही, असे दिवस म्हणजे निरस दिवस त्या कोकिळेच्या दृष्टीतून. आणि म्हणून सांगतायत जगन्नाथ की हे कोकिळा, हे कोकिळ पक्षा, तू ते निरस दिवस घालव बरं. कसे घालवावेत? तर वनांतरे निवसन, दुसऱ्या वनामध्ये जाऊन राहा, कुठेही राहा, ते कसे बसे का होईना, पण ते घालव दिवस. का? कारण जोपर्यंत अलिमालहा म्हणजे भुंगे पुन्हा एकदा आंब्यावरती येऊन बसत नाहीत, भुंग्यांचा गुंजारव पुन्हा एकदा आंब्यांच्या झाडावरती घडत नाही, तोपर्यंत हे कोकिळ पक्षा, तू ते निरस दिवस दुसऱ्या एखाद्या वनामध्ये जाऊन घालव बरं. या श्लोकामध्ये नेमकं काय सांगायचं आहे जगन्नाथ पंडिताला? जगन्नाथ पंडिताला असं सांगायचं आहे की हे कोकिळ पक्षा, प्रत्येक ऋतू हा वसंत ऋतू नसतो. तुला आवडणारा ऋतू वसंत ऋतू हा काही काळासाठीच येतो, मग त्याच्यानंतर वेगवेगळे ऋतू येत जातात. जे ऋतू तुला निरस वाटले तरी सुद्धा ते येणारच, कारण ते ऋतूचक्र आहे, ते फिरणारच. मग मला आवडत नाही, मग मी काय करायचं, असं चिडचिड करण्यापेक्षा जगन्नाथ पंडित म्हणतात की हे कोकिळ पक्षा, ते दिवस तू घालव. ते जातील दिवस. अरे कधीपर्यंत घालवायचं तुला? तर पुन्हा एकदा आंब्याचं झाड मोहरेल, पुन्हा एकदा त्याला फळं धरतील, पुन्हा एकदा त्याच्यावरती भुंगे येतील, त्यांचा गुंजारव सुरू होईल. म्हणजेच काय? तर वसंत ऋतू पुन्हा येईल, तोपर्यंत तुला हे दिवस घालवायचे. म्हटलं तर अगदी साधा श्लोक आहे, पण त्याच्यातनं बराच मोठा अर्थ जगन्नाथ पंडितांना आपल्याला सांगायचा आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला अनुकूल दिवस येत नाहीत, किंवा आपल्याला जसं हवं तशी सगळी परिस्थिती नसते. मग अशा वेळेला माणूस एकदम खचून जातो. त्याच्यासाठीच जगन्नाथ सांगतायत की प्रत्येक वेळेला तुम्हाला हवं तसं, तुम्हाला अनुकूल अशी परिस्थिती नसेल, तसे दिवसही नसतील, तसं चित्रही नसेल. मग अशा वेळेला तुम्ही काय करणार? अशा वेळेला ते दिवस घालवावेत, पण आशेवरती जगावं की पुन्हा एकदा तो वसंत येणार आहे, पुन्हा एकदा मला हवं तसं ती प्राप्त परिस्थिती येणार आहे, ती अनुकूल परिस्थिती मला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. तो वसंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फुलत असतो. त्यामुळे धीर धरा, हेच सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आजच्या अतिशय वेगवान युगामध्ये हे कुणीतरी सांगावं लागतं की धीर धर, होणार, सगळं होईल, थोडासा वेळ दे. हे वेळ देणं हा भाग फार महत्त्वाचा असतो. हल्ली सगळ्या गोष्टी इन्स्टंट असल्यामुळे 2-2 मिनिटात अनेक गोष्टी घडतात, पण जीवन हे 2 मिनिटांवरती घडत नसतं, तर त्याला काही वेळ द्यावा लागतो. म्हणजे धान्य जमिनीमध्ये पेरल्यानंतर चुटकी वाजवली की त्याचं कणीस येत नाही, ते बी पेरावं लागतं, मग त्याला काही दिवस तसंच जावं लागतं, ते चांगलं तापावं लागतं, त्याच्यावरती पुन्हा वर्षा व्हावी लागते, पाऊस पडावा लागतो, अंकुर बाहेर येतो, मग हळूहळू त्याची वाढ होते, त्याला संरक्षण द्यावं लागतं. हे करत 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 मग कणीस निर्माण होतं. म्हणजे बीजापासून कणीस यायला तेवढा वेळ जावा लागतो. अहो, साधी अनंताच्या झाडावरची कळीसुद्धा दिसल्यापासनं त्याचं फूल होईपर्यंत मध्ये किती वेळ जातो, कारण ती खऱ्या अर्थानं पक्व व्हावी लागते. आणि जोपर्यंत ते पक्व पण येत नाही, ती खऱ्या अर्थानं आतून फुलायला तयार होत नाही, तोपर्यंत तिचा सुगंध तसा आपल्याला घेता येत नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो.
अनुकूलता येण्यासाठी सुद्धा वेळ द्यावा लागतो. मग हा जो वेळ देणं आहे त्याच्यामध्ये काय करायचं, तर त्याच्यामध्ये आपली साधना करायची. आपली सगळी शस्त्र पुन्हा एकदा परजून ठेवायची की आत्ता माझ्यासाठी नाही आहे वसंत ऋतू. कदाचित माझ्या जीवनातला हा शिशिर चालू असेल, कुणास ठाऊक, पण शिशिर संपल्यानंतर पुन्हा वसंत येतो या आशेवरती माणसांनी जगायचं आहे. आणि हा मधला काळ वाया जाऊ द्यायचा नाही आहे. तर या मधल्या काळामध्ये आपल्या सगळ्या शक्ती पुन्हा एकदा परजून घ्यायचेत. ज्या काही गोष्टी करायच्या राहिलेत म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला अजून कमतरता वाटते, उणीव वाटते, त्या गोष्टी पूर्ण करायला पाहिजेत. त्याच्यासाठी मेहनत करायला हवी आणि मुख्य म्हणजे साधना करत राहायला हवी. ही साधना करत असताना वसंत कधी येतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हटलं तर अगदी छोटा श्लोक म्हणजे 2 ओळीतला आर्यावृत्तामधला श्लोक आहे. 2 ओळींमध्ये जगन्नाथ पंडित लिहून जात आहेत. तो कोकिळ आपल्याला दिसतो, तो आम्रतरू आपल्याला दिसतो, ते भुंगे आपल्याला दिसतात नव्हे, त्यांचा गुंजारव सुद्धा कानी येतो आणि त्या गुंजारवातनंच हा अतिशय सुंदर असा अर्थसुद्धा आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो.